प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. जेव्हा आपण प्रभूकडे जातो तेव्हा कधी कधी आपण विनंत्या करतो, कधी कधी आपण अश्रूंनी प्रार्थना करतो, पण काही वेळा आपण वचनांची कबुलीही करतो. येथे देवाचा एक माणूस काहीतरी सांगत आहे. स्तोत्र संहिता 30 वचन 11. तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस. मी नेहमीच खूप जास्त शोक करत होतो. आता तू तो एका आनंदी आणि उत्साहवर्धक नृत्यात बदलला आहेस. ही खरोखरच एक खूपच आनंदाची आणि हृदयस्पर्शी कबुली आहे. आनंद व्यक्त करणे. प्रभू, मी नेहमीच शोक आणि संघर्ष करत होतो. या प्रकारे आपण प्रभूने दिलेल्या आशीर्वाद आणि आनंदाची आठवण ठेवून त्याची स्तुती आणि कृतज्ञता व्यक्त करतो. हे प्रार्थनेत खूप महत्वाची भूमिका बजावते. तुम्ही कधी असे म्हटले आहे का, प्रभू, मी नेहमीच शोक आणि संघर्ष करत होतो, आता तू माझा शोक नृत्यात बदलला आहेस. धन्यवाद. तुम्ही कधी असे म्हटले आहे का? हन्नाला पहा, ती नेहमीच तक्रार करत असे. माझं मूल नाही, फक्त माझ्याकडेच मूल नाहीये, प्रभूनं मला एकटीला असंच ठेवलं आहे. ती नेहमीच दुःखी चेहरा ठेवत असे. इतर लोक तिला विचारायचे, तुला काय झालंय? प्रभूने मला सोडलंय आणि विसरलाय. तू फक्त माझ्यासाठी काहीच करत नाही. ती संपूर्ण रात्र रडत असे. तिला काहीच खायची इच्छा होत नसे. ती म्हणायची, नाही, मला जेवायचं नाही. ती आपल्या पलंगावर रडत बसायची. हन्ना ही अशी होती जी नेहमीच तक्रार करत राहायची, कारण तिच्याकडे मूल नाही म्हणून तिची चेष्टा केली जायची. त्यामुळे ती खूप त्रस्त होती. एक दिवस ती प्रभूकडे आली आणि अश्रूंनी तक्रार केली. ती फारच रडली. प्रभू, मला मूल दे, मी त्याला पुन्हा तुलाच देईन. तिने आपली सगळी तक्रार प्रभूच्या पायाशी ठेवली. त्याच्यानंतर तिने कधीच तक्रार केली नाही. तिने कधीच अश्रू ढाळले नाहीत आणि ती खूप आनंदित झाली. ती आनंदित झाली. मग ती प्रभूला म्हणते, या मुलासाठी मी प्रभूला प्रार्थना केली होती. प्रभूने माझ्या विनंतीचा आवाज ऐकला आणि मला मूल दिलं. त्याने माझी नाचक्की दूर केली. ती हे आनंदाने सांगते. त्याचप्रमाणे या देवाच्या माणसाने सांगितले, तू माझा शोक नृत्यात बदलला आहेस. तुमच्या आयुष्यातही तुम्ही अनेक गोष्टींसाठी शोक करत होतात. प्रभूने एखादा चमत्कार केला नाही का? त्याने ते नृत्यात बदललं नाही का? तुम्ही कधी त्याचे आभार मानले आहेत का? आज त्याचे आभार माना. प्रभू, तू माझा शोक नृत्यात बदलला आहेस. तू माझ्यावर उपकार केलेस. तू माझ्यासाठी चमत्कार केला आहेस. माझी नाचक्की दूर करून मला बरे केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही असं म्हणाल का? असं म्हटल्यावरही तुमच्या मनात आनंद येईल. हे प्रभूला तुमच्यासाठी आणखी चमत्कार करण्याचा मार्ग मोकळा करेल. तुम्ही असं म्हणाल का, प्रभू, मी नेहमीच संघर्ष करत आलो आहे, दुःखात रडत आलो आहे. तू माझा शोक नृत्यात बदलला आहेस. तू माझ्यावर उपकार केलेस, मला मुक्त केलेस, बरे केलेस आणि आशीर्वाद दिलास. तुला लाखो धन्यवाद. मी येशूच्या नावाने स्तुतीचा यज्ञ अर्पण करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.